ये मंजू, समधी तयारी झाली ना? वय पटापट हात चालू. मी बाहेरची बघतो कामं काय आहेत ती. हरी, तू इथलीच कामं बघ. बर. हा, आता फक्त स्वयंपाकाचं मार्गी लावायचे राहिले. रमा नाही आली अजून? आतापर्यंत यायला हवी होती. बर, आता आई नाहीये म्हटल्यावर मीच मेन्यू ठरवते. हा, स्वयंपाक झाला की तू लगेच मिठाई आणायला जा. वय. आणि रमा आल्या आल्या लगेच स्वयंपाकाला लागा. मी बघते तो लगेच. काय चाललंय? कसली परेड चालू आहे? अरे परेड नाही, आजचा दिवस स्पेशल आहे ना. स्पेशल? इट्स अ सरप्राईज. सरप्राईज? येस. रमा, हो मंजू, आलेच. रमा, प्रताप. अरे काय चाललंय हे? पाहुणे कधी येतील? हॉलची स्वच्छता झालीये का? आवाज समजाच्या काचक करून ठेवलंय. मग अशीच कपडा मारलाय म्या. आणि खिडक्या? खिडकीच्या काचा नीट धुतल्यात ना? हे बघा, धूळ आणि घाण अजिबात राहता कामा नये. हा ताई साहेब, अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही म्हणत असाल तर परत कपडा फिरव तुम्ही. नाही नाही, ठीक आहे. रमा, बरं झालं तू आलीस. माझं अर्ध टेन्शनच गेलं बघ. आय कांट बिलीव्ह दिस प्रताप. हाऊ रोमॅन्टिक. प्रताप, सरप्राईज मी तुला देणार होते, पण तूच मला सरप्राईज दिलंस. आय मीन, मला वाटलंच नव्हतं की माझ्या स्वागतासाठी तू चक्क फूल घेऊन उभा असशील. हाऊ स्वीट डिअर. काय झालं? या फुलावर ना अळी होती, तेच फेकायला आलो होतो. ओ गॉड, रिअली? मग ते पटकन फेकून टाक. मी आळी पाहिलं ना की मला कसं तरी होतं. ग्रेट. एनिवेज, आई आणि पॉप्स आता येत आहेत. मला तुझ्याशी गप्पा मारायच्या होता म्हणून मी आधीच आली. आणि हो, मी तुझ्यासाठी खूप सारी शॉपिंग केली. यू विल लव्ह इट. कम ऑन, लेट्स गो. चला. प्रताप, खूपच कॉन्शियस होतोयस तू. दळण दळायचं उरलं होतं ना, म्हणून लवकर आली. काल अर्ध धुवून झाले, म्हटलं आज लवकर जाऊन बाकीचं बी धुवून टाकूया. काय ग, काय झालं? अहो ताईसाहेब, काल काम झाल्यानंतर इथेच आणून ठेवलं होतं पोतं. दिसत तर नाहीये. हरी भाऊ, तुम्ही पाहिलं का पोतं? हे रमे, तू काय का म्हाताऱ्यावानी करतीस? तुझ्या डोसक्यात काय राहत नाही का? त्यांच्या विचारात असतीस. म्हणजे दळण कालच दळून झालंय, पोतं आत बी नेऊन ठेवलं म्या. काय सांगताय हरी भाऊ? होय, आता तुझी कामं झाली ना की पीठ व्यवस्थित भरून ठेव. आता उभी काय, जा, पाहुणे येतील त्यांच्याकडे लक्ष दे. हे सांगायला मी आहे इथे हरी दादा. रमा, तू किचन मधलं बघ. जी. तुम्ही हे झालं असेल तर बाहेरची कामं बघा.
मी काल समजा दळण दळलंच नव्हतं. अर्ध पोत तसंच राहिलं होतं. मला चांगलंच आठवतंय. मग बाकीचं कोणी दळून ठेवलं असेल? रमा, जी ताई साहेब, काय झालं? अहो नाही, काही नाही. बरं मी लागते कामाला. ठीक आहे. कांजीवरम कांजीवरम नको, पैठणीच फिक्स करू आहे. पैठणी? हा. काय दुसरं लग्न बिग्न करायचा विचार आहे काय तुझा? पेंट्या बघ ना, काय पैठणी कशाला पाहिजे का? काय ग, पैठणी कुठल्या खुशीत घ्यायची तुला? आता वाड्यावर छोट्या मालकांचं लग्न म्हणजे भेटवस्तू दिल्या जातील ना, म्हणून म्हंटल बाई साहेबांना सांगा की सिमरनला म्हणजे मला ग सुमीला पैठणीच द्या म्हणून. हा, अगं छोट्या मालकांच्या लग्नात त्याने तुला एवढं सगळं का करावं ग? हा, अगं का म्हणजे काय, आता छोट्या मालकांची मित्राची बायकोय मी, म्हणजे नात्याने वहिनी झाली आणि वहिनीला तेवढा मानपान द्यायला नको हाय ना. आणि नाहीतरी माझ्या सगळ्या हौशी तिथनच पूर्ण होतील. अशा काय मागण्या माझ्या तुम्ही थोडी पूर्ण करणारे. रमाच्या लग्नात काय माहित काय देता द्याल, नाही तर 40 रुपयाचा ब्लाउज पीस, 30 रुपयाचा चुडा, 20 रुपयाचा तांदूळ आणि 10 रुपयाचा नारळ आणि सुट्टा 1 रुपया द्याल माझ्या ओटीत आणि बसवाल शांत. नाही, रमाच्या लग्नात घेऊ हा तुला पैठणी. अगं बाई, खरं का काय? मग आधी त्याच्यासाठी रमाचं आधी लग्न तर ठरू दे. हा, अय पाचवडची दीपिका, रामाचं पण लग्न ठरणार आणि तिला पण तुमच्या छोट्या मालकांसारखं चांगलं स्थळ मिळणार. ओ युवा नेते, माईक बंद पडला का? हा, बोला ना आता, बोला पुढचं बोला. काय नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की रामाला पण चांगलं स्थळ मिळेल. बाकी काय? हे शर्ट मस्त दिसेल ना याच्यावर. बघू. सुपर दादा, तू आता एक एक करून आम्हाला सगळे शर्ट्स आणि टी शर्ट घालून दाखवायचे. युजलेस, यू फूल. हे हे काय केलंस तू? शर्ट वर कॉफी सांडली असती तर. रमा, पर पटकन साफ करून घे. जी ताई साहेब. नीट पूस सगळं. मोठ्या घरात सांभाळून काम करायची एवढी साधी अक्कल नाही तुला. उगाच एखादं नुकसान करशील आणि मग आयुष्यभर कर्ज फेडत बसशील. नशीब या बॅग वर सांडली का, नाहीतर मग वर्षभर पैसे फेडत बसलीस. मला सांग, तुझा पगार तरी आहे का तेवढा? अगं अद्याप जाऊ दे ना, तिने मुद्दामून नाही केलंय हे. अगं मुद्दाम काय, झोपेत सुद्धा असं व्हायला नको हिच्याकडून. बरं रमा, दुसरी कॉफी घेऊन ये जा. नको, काहीच गरज नाहीये. मला भीतीच वाटायला लागली ह्याची. गो गेट लॉस्ट. अरे ह्याला काय झालं? मी वॉच आणलंय, ते दाखवायचं होतं मला ह्याला. हाय बोल. हॅलो प्रताप, ऐक ना, पाहुणे आले का रे? पाहुणे, हा आद्या आली आहे. आली ना, गुड. बरं, मी तिथे नसले तरी त्यांच्या पाहुणचारामध्ये काही कमी होता कामा नये. आणि मुख्य म्हणजे रमाला सांग, स्वयंपाकाची व्यवस्थित सगळी तयारी कर. तेजूला सांग लक्ष दे. आता तेजूला मी परत फोन करत नाही, ठीक आहे? आई एक मिनिट, काय चाललंय सगळं? कळेल तुला.
चल ठेवते. बाय. आई आई मी आय कम इन? काही काम होतं का? प्रताप, हे बघ, हे वॉच आणलंय मी तुझ्यासाठी. होप सो तुला आवडेल. नाही, पण असं वॉच मी घालत नाही. ओ ऑल राईट, नको वापरूस, पण एकदा मला बघून तरी दे कसं दिसतंय तुझ्यावर. सॉरी, डिस्टर्ब केलं का? नॉट एट ऑल डिअर. आद्या, तुझी मम्मी आणि पॉप्स आलेत बाहेर, येतेस? हो, दॅट्स ग्रेट. ठीक आहे, चल. तुम्ही व्हा पुढे, मी आलो. ओके. सी यू गाईस. बर दादा, नीट आवरून बाहेर या. का मी करून देऊ तुझी तयारी? तेजू, एक मिनिट. हे काय चाललंय सगळं? अरे सरप्राईज आहे, तू ये बाहेर. आई, मला वाटतं प्रतापला सरप्राईज आवडणार आहे. काय करतोस? हो, अरे राहा. प्रतापराव, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी तर आहेतच. हा? बरं, एक आनंदाची बातमी देतो. गेल्या वेळेला म्हणाला होता ना तुम्ही की शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करा. ती आम्ही केलीये बरं का. थँक्यू. हो, आणि त्याचं काम तुम्हालाच बघायचंय. हो, नक्की. मी आलोच. हो. काय झालं? अहो छोटे, मला थांबा, पाहायला लागेल तुमच्या. तुमच्याही हाताला लागेल, एकदम सामोर. आलेत बाहेर, पाणी देऊन येते. आद्या, इकडे ना एक मिनिट. तेजू, रावसाहेबांवर आता महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवतोय आम्ही. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. हा हा, खरी बातमी तर पुढे आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव पुढे करतोय आम्ही. आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. काय? ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
रावसाहेबांचं स्वप्नच होतं ना ते. हो तर ताईसाहेब चहा आणू की कॉफी? तू आणणार असेल तर मग काहीच नको. रमा मी सांगते तुला. येस काका, दादा कालपासून माझ्या मागे लागलाय. काय सरप्राईज आहे? मी आणि आईनी त्याला एवढं छळलंय ना. तुम्हीच सांगा आता काय सरप्राईज आहे ते. प्रतापराव, माझं आणि रावसाहेबांचं बोलणं झालंय. काय ना, आता आध्या आणि तुम्ही एकमेकांना पसंत केलंच आहे, तर आता तुमच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख पक्की करण्याव्यतिरिक्त आमच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. मी म्हणालो रावसाहेबांना की साखरपुड्याची तारीख ठरवून टाकू, तर ते म्हणाले उद्याच्या उद्या घरी जा आणि प्रतापला सरप्राईज द्या आणि साखरपुड्याची तारीख ठरवूनच निघा. तेजू बेटा, जा कॅलेंडर घेऊन ये. येस लगेच आणते. तेज एक मिनिट, मी जरा स्पष्टच बोलेन, मनात संकोच न ठेवता. पण मी बोलल्यानंतर तुम्ही काही मनात ठेवू नका प्लीज. कारण मी जे बोलेन ते ऐकताना किंवा ती गोष्ट मान्य करताना तुम्हाला त्याचा त्रास होईल. पण मी हे लग्न नाही करू शकत. काय? आपण माझ्या आणि आद्याच्या लग्नाचा विषय इथेच थांबूया. काय दादा तू काय बोलतोयस हे? कळतंय मला मी काय बोलतोय आणि कोणाशी बोलतोय. मी हे सगळं तुमच्याशी बोलणारच होतो, पण मला माहिती नाही की ह्या गोष्टी इतक्या पुढे गेल्यात म्हणून. थोडक्यात काय, तर आमच्या नावावर याआधीच तुम्ही फुली मारून ठेवली होती. आता फक्त सांगायचं काम करताय. काका तुम्ही निगेटिव्ह विचार करताय, पण मी काय विचार करायचा हे तुम्ही मला सांगायची गरज नाहीये प्रतापराव. तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या. माझी आणि आद्याची वेवलेन जुळेल असं मला नाही वाटत. वेवलेन? यापेक्षा वेगळं कारण नाही सुचलं तुम्हाला? आणि वेवलेन जुळत नाहीये की जुळवून घ्यायची नाहीये प्रतापराव? नाही, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. आद्या खूप चांगली मुलगी आणि तिला माझ्यापेक्षा सुद्धा चांगला मुलगा मिळेल. प्रतापराव, माझी मुलगी कशी आहे हे तुम्ही सांगायची गरज नाहीये मला. काय वाटलं तुम्हाला पोरखेळ आहे का हा? पोरखेळ आहे? आम्ही मोठ्या अपेक्षेने इथे आलो, ते काय मूर्ख म्हणून? हे बघा प्रतापराव, तुम्ही आध्याला म्हणजे दिवेकरांच्या लाडक्या मुलीला नकार देताय म्हणजे काय करताय कळतंय तुम्हाला? काका प्लीज तुम्ही शांत व्हा आधी. कसं शांत होऊ? आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही नव्हतो आलो आमची मुलगी सून करून घ्या म्हणून जाधवांच्या पाया पडायला. कळलं ना? रावसाहेबांनी स्वतःहून विषय काढला होता माझ्याजवळ. हो, रावसाहेबांना वाटलं असेल म्हणून ते बोलले असतील, पण प्रतापराव ते असंही म्हणाले होते की त्यांचा मुलगा त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. बघा, आज्ञाधारक मुलगा बापाचा, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये निर्णय उधळून लावणारा. माझ्या आयुष्यात एवढा मोठा अपमान माझा कोणीही केलेला नव्हता जे तुम्ही केलाय. आभारी आहोत. या गोष्टीची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे रावसाहेबांना. चला चला द्या. तू काहीच बोलत नसला तरी तुझ्या डोळ्यात दिसतंय तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे. एवढी कोण प्रिन्सेस आहे जिच्यासाठी तू मला नाही म्हणतोय? लक्षात ठेव प्रताप,
ती जी कोणी आहे तिला मी सुखी होऊ देणार नाही. आय स्वेअर प्रताप, तिचं जगणं मी मुश्किल करेन. आध्याचा नवा चॅप्टर सुरू झालाय असं